पार्थ पवार कथित जमीन घोटाळा प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट। जिल्हा मुद्रांक अधिकारी संतोष शिंगणे तक्रार दाखल करण्यासाठी बावधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले आहेत। अमेडिया कंपनी आणि तेजवानींविरोधामध्ये तक्रार दाखल करणार आहेत। थोड्याच वेळामध्ये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे। 21 कोटींचा महसूल भरणं आवश्यक असताना तो भरला गेला नाही असं संतोष शिंगणे यांनी म्हटलंय। मध्ये महाराष्ट्र शासनाचा सरकार असताना सुद्धा त्याच्या योग्य परवानगी नाही घेतलेल्या नाहीत असं दिसून आलं। पहिला महत्त्वाचा मुद्दा नाही तर आम्ही नाही ते आता माझा विषय नाही, फक्त डिपार्टमेंटच्या वतीनं कंप्लेंट लॉन्च करणार आहे। संपली होता आम्ही स्टॅम्प ड्युटी साधारण 21 कोटी आहे। 5% आणि 2% 5% मध्ये डेट आहे, त्याच्याबद्दल आयजी ऑफिस समितीने 2% तर भरायलाच पाहिजे। 6 कोटी 6 कोटीचं तर नक्की किमान 6 कोटी। अमेडिया कंपनी जमीन व्यवहार प्रकरणी एक मोठी अपडेट आहे। लिहून देणारे आणि लिहून घेणारे यांच्या विरोधामध्ये फौजदारी कारवाई करण्यात आली आहे। तक्रारीमध्ये पार्थ पवारांचं नाव नसणार अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली आहे। अमेडिया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। 21 कोटींचा महसूल भरणं आवश्यक असताना तो भरला गेला नसल्याचं आरोपामध्ये म्हणणं आहे। 6 कोटी स्टॅम्प ड्युटी आवश्यक असताना ती भरली गेली नसल्याचाही आरोप करण्यात आला आहे।